आजच्या व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला अशा व्यक्तीला भेटायला घेऊन चाललोय की नाही, जो खरोखर एक मोटिवेशन आहे. काय तो माझा फॅमिली फ्रेंड आहे आणि त्याला भेटून स्पीड ब्रेकर आलेला. त्याला भेटायला मी माझ्या मित्राला विजयाला घेऊन चाललोय, कारण विजयासुद्धा की नाही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतोय. त्याला भेटा काय तो म्हणजे जे म्हणतात की नाही गॉड्स फेवरेट चाइल्ड, तसा तो व्यक्ती किंवा मुलगा आहे. काय त्याला तुम्हाला मी भेटतो, तुम्हाला डेफिनेटली त्याला भेटून की नाही लई भारी वाटणार आहे. काय त्यासाठी आता बुकी घ्यायला चाललोय आम्ही. काय हा ज्याचा मी सत्कार करणार ना, हा आहे तोसिफ. याची मम्मी आणि माझी मम्मी हे म्हणजे अगदी बालवाडीपासून आजपर्यंतच्या घट्ट मैत्रिणी, म्हणजे बहिणीपेक्षा त्यांचं नातं जास्त आहे. हसीना मावशी आणि माझ्या मम्मीचं. आणि तोसिफ आज जिल्हा शल्य चिकित्सक झाला आहे. पुढारी आणि तरुण भारतला सुद्धा त्याचा फोटो आलेला बघा, तुम्ही बघितला असेल. तर तोसिफ हा अतिशय म्हणजे मी बघितलेला की नाही देवानच त्याला निर्माण केले. काय अतिशय प्युअर, म्हणजे त्याच्यामध्ये की नाही 1% पण खोट मला कधी दिसलेलं नाही. काय शाळेत टॉपर, 11-12 हुशार, पेटे पाटील क्लासला त्यानं चांगले मार्क पाडले. त्यानं सीईटी मधून तो ह्याला सिलेक्ट झाला, कशासाठी एमबीबीएस ला. त्याला डायरेक्ट ऍडमिशन मिळालं गव्हर्नमेंट कॉलेजला एमबीबीएस ला. त्यानंतर त्याने एमडी केलं आणि एमडी केल्यानंतर आता स्पर्धा परीक्षा देऊन तो की अधिकारी झालाय. काय आणि जेन्युअनली आहे हे मोटिवेशन आहे. तो माझ्यापेक्षा आय थिंक 1-2 वर्षांना मोठा असेल, म्हणजे तो आता 36-37 असेल, पण त्यानं अजून एक माइलस्टोन अचीव्ह केलाय. काय आणि तोसिफ आय नो तू काही व्हिडिओ बघणार नाहीस, पण आय एम रिअली प्राऊड ऑफ यू भावा. आणि मला जेन्युअनली की एक मोटिवेशन दिलायस काय तू खरोखर. मला चांगलं आठवतंय मागच्या वर्षी म्हणजे 2025ला जो पाऊस होता ना, तो काहीतरी मे महिन्याचा आला होता, 14-15 मेला. यावेळी एकदम लेट झाला, म्हणजे अक्षरशः म्हणजे जूनचा शेवटचा आठवडा, पण असा आला की नाही पाऊस. आता गेले 3 दिवस कंटिन्यू पाऊस चालू आहे बघा. आणि इतकं छान वातावरण आलं की नाही, बेस्ट मस्तपैकी नाही असं आंबाघाटात फिरायला जायचं वातावरण. कालपासून ही दुसरी सिरियल बघालोय. काय ज्याचं शूटिंग की नाही म्हणजे किंवा ज्याचं लोकेशन त्यांनी कोल्हापूर दाखवले. काय त्यामुळे मला बघायला तर लय भारी वाटाले. हे सिरियलचं नाव आहे डिटेक्टिव्ह धनंजय रहस्य जाल आदिनाथ कोठारे. आणि आपला दिल दोस्ती दुनियादारी मधला आपला हे पु ल देशपांडेंचा रोल पुढे केला तो आहे. भारी वाटायला सुरुवात तरी. आम्ही यायलात आले 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 हिलू हलू हलू आला 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 बघ तुझ्याकडं. या वेलकम. ये टकलू ये. मॅजिक ट्रिक दाखवतो. कसं करायला बघ. ए आत्या हे बघ की, आज बाबा ऑफिसला गेला नव्हता ना, तरी पण मी मॅजिक नांदणार. इकडे बघ ना. आब्रा कडाब्रा गिली गिली सू आब्रा कडाब्रा. स्पायडरमॅन वीरला घेऊन फिरायला चाललोय. कारण काय झालं माहिती आहे काय, मी आणि वीर खेळत होतो आणि आमचं खेळणं कम्प्लीट ते WWF आला असते. तो मला स्क्रीनवर मी टाकतो काय तो बिचारा वरनं पडलं, बाळाला लागलं, लय रडले. त्याला जरा फिरवून आणतो आणि आईला पण चहा प्यायचा. तुला चहा प्यायचा ना? नाही ना, आम्ही विरूसाठी चाललो, आईसाठी नाही. ओके ओके बर क्युटीज, मी जातो. नेहू बाळाची काळजी घे. विरूला आज बरं नव्हतं, त्यामुळे आज स्कूलला पाठवलेलं नाही. ॲपल खायले शाना बाळ. ए विरूची काळजी घे. आणि वीरचं ते गिफ्ट आज येणार ना मोठं BED. ओके हां बरं. कुठलं गिफ्ट आणलेलं श्रुती मामीनं? हे ओ भाई साब, नुसते गिफ्ट चालू भाईंना. छान आहे थँक्यू श्रुती मामी. मन थँक्यू श्रुती मामी. चला बाय कर. बाय. मी जाऊ ऑफिसला. मला उम्मा दे. हां बाय. ॲक्च्युली ऑफिसला येताना मी T-शर्टवर येतोय, कारण पाऊस असतोय भरपूर. आणि माझ्या बॅगेमध्ये माझा इस्त्रीचा शर्ट असतो. काय पण आज इस्त्रीचा शर्ट मी घ्यायचं विसरलो. आता राजारामपुरीत चाललोय ऑफिस चालू असताना. काय आणि पाऊस तुम्हाला दाखवतो, कुत्र्यासारखा पाऊस पडाला सकाळपासून. आणि आता मात्र की नाही कम्प्लीट असं ऊन आहे, म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल. बघा काय हे बघा की आता की नाही निवांत की नाही असं उजेड पडला आहे. नाहीतर की नाही करेक्ट की नाही 15-20 मिनिटापूर्वी सुद्धा असलं वाईट की नाही पाऊस पडला आहे की नाही, म्हणजे लय वाईट पाऊस पडला. काय नाही, आता विजयाबरोबर चहा घेऊनच मी आता परत जाणार आहे ऑफिसला. आणि आता बघा की परत पाऊस की नाही जरा कमी आला आणि ऊन आहे. तर मस्तपैकी ऊन पावसाचा की नाही लफंडाव चालू आहे इथं. पाऊस सुरू म्हणजे जास्त दिवस आलेले नाहीत, पण की नाही पाणी मात्र की नाही बाहेर आले. काय हे वीटभट्टीच्या ह्याच्यापर्यंत की नाही पाणी एवढं आले असं एवढ्या कमी वेळात. बरं मी आत्ता गांधीनगरला चाललो आहे, कारण वीरला
अजून बरं वाटत नाही आहे आणि त्याला आज पण ट्रॅक्टर पाहिजे आहे काय, त्यामुळे मी चाललो आहे. आणि मी तुम्हाला आज की नाही एका देव माणसाची ओळख करून देणार आहे काय. तर तो देव माणूस कोण आहे सांगतो. मी जिथं आत्ता जॉब करतोय तो जॉब मला, मी तिथं खुश त्या माणसामुळं आहे आणि त्याचं माझ्यावर प्रेम आहे, वीरवर प्रेम आहे. आत्ता वीरला ट्रॅक्टर घ्यायला आम्ही गांधीनगरला आलो आहे. माझ्या गाडीला चार्जिंग नाही, तर त्यांनी त्यांची गाडी काढल्या आणि मला डाएट चालू आहे की नाही म्हणून मला शेंगदाणे घेतल्यात. आणि ती व्यक्ती म्हणजे की नाही आमचे अलंकार सर आहेत. या भावामुळं, या सरांमुळे की नाही मला इथं काम करायला तेवढी मज्जा येते काय. आणि आता माझ्यासाठी गांधीनगरला आल्यात काय, फक्त का आता वीरला काहीतरी घ्यायचं आहे म्हणून. पावसानं आज कंप्लीट झोडपलाय काय, कंप्लीट कहर म्हणजे अति पाऊस पडालाय आणि वारं पण सुटले एकदम. ए हाय हॅलो काय करणार नाही बाबाला. बरं मला सांग डॉक्टर काय म्हणले. हा काय नाहीये म्हणजे इरेजर त्यांच्याकडे संपला. डोळे बंद कर. हा हाच पाहिजे होता ना. आवडला. पप्पी कोण तुमचा बाद येणार काय. आता पोर्तुगाल आणि स्पेनची मॅच आहे रात्री 12:30 वाजता. आता एक 10 मिनिट राहिल्यात आणि मला वाटलं मी निवांत मॅच बघू शकतोय, कारण की वीरला पण बरं नव्हतं ना, त्यामुळे त्याने तो झोपणार होता. पण हा कार्टा येऊन बसला माझ्यासोबत बघायला आणि निवांतवर आणि म्हणतोय भूक लागला, त्याला खायला काहीतरी पाहिजे म्हणून साहेब ॲप्पल खायला. ॲप्पल. तुझा आवडता प्लेअर कोण आहे. अरे रोनाल्डोची मॅच आहे. बघूया आपण. ओके. मॅच बघायला फक्त मी वीरू नाही, आम्हाला सोबत मार्शल पण आहे. समोर बसलाय खुर्चीत. फक्त ते तोंड टी व्हीकडे नाही, आमच्याकडे आहे. ठीक आहे, आज आपली सुट्टी पडल्या काय. ओके, आज तुमची सुट्टी पडल्या, लवकर बरं व्हा. हा चालते. व्यवस्थित गोळ्या बिळ्या खा, औषधं खा. मी जाऊ ना ऑफिसला. बाय बाय. आज एवढं जे हे केले नाही डेकोरेशन वगैरे, हे तेज कुरिअर्स असं सगळं लावले. हे घाडगे मॅडमचा ॲक्च्युली आज वाढदिवस आहे. तर मी परवा की नाही तोसिपला हे द्यायला गेलो की नाही, बुके द्यायला गेलो, तो अधिकारी झाला म्हणून. तर नेमकं त्यावेळेचे फोटो व्हिडिओ की तिथं आलेल्या बी न्यूजच्या माणसांनी की नाही काढले होते काय. आणि मला सकाळपासून 3 जणांचा व्हॉट्सॲपला की नाही मेसेज आला आहे काय, विथ माझा फोटो स्क्रीनशॉट काढला की हऱ्या तू दिसलंस म्हणून काय. तोसिपमुळं मला की नाही बी न्यूजवरती प्रसिद्धी मिळाली बघा. आता घरी जाताना मी शिवाजी युनिव्हर्सिटीतनं गाडी घातल्या, कारण मला जरा असं की नाही मनाला फ्रेश वाटतं इथनं आता ना. तुम्ही शिवाजी युनिव्हर्सिटीत की नाही वर्षभरात कधी आला नाही चाललं काय, पण पावसाळ्यात मात्र ना युनिव्हर्सिटीतनं एक चक्कर नक्की मारा काय, बघा कसं वाटतंय. मी युनिव्हर्सिटीतनं घरी जाण्यामागचं हे कारण असते, शिवाजी महाराजांना बघितलं की नाही मला खरोखर की नाही म्हणजे जेव्हा कधी असं लो वाटत असेल की नाही तेव्हा आई शपथ की नाही मोटिवेशन मिळते काय. आणि त्यात तर मी भोसले, त्यामुळं देवा तुझाच मी वंशज आहे. हे बघा कसलं भारी दिसते राव. हे डोळ्याने तुम्ही अनुभवलं पाहिजे, लक्षात ठेवा. वीरू आज सुद्धा वीर घरी आहे बरं नसल्यामुळं. हे कुठं आहे वीरू, कुठं आहे. अहो मग दार तरी कुठं की. अहो असं काय ते काय दिसत नाही हो, ते थोडी दिसणार त्यात तेवढं. वीरू कुठे आहे. तू कधी आलीस, तू कस काय, मला काय बोलले नाहीस तू. नाही मला काहीच नाही. बरं बाळ कुठं आहे. वीरू कुठं आहे.
आता ह्या रूममध्ये एंट्री केल्यावर तुम्हाला माझी रिॲक्शन बघून आश्चर्य वाटेल की स्वतःच्याच घरामध्ये स्वतःच्या रूममध्ये हा एवढा का आश्चर्यचकित होत आहे. तर तुम्हाला सांगतो, ही मी जी एंट्री करणार आहे ही रूम आमची की नाही आडगळीची रूम झालेली काय. आम्ही ही वापरतच नव्हतो. मी आत्ता ऑफिसला गेलेलो त्यावेळी नेहाने दिवसभर घरात बसून हे डेकोरेशन केले आणि आम्ही जो मागवला बेड आहे ना तो आज सकाळी डिलिव्हर झाला आहे. तो घेऊन आणि बाकी सगळ्या गोष्टी करून तिनं वीरसाठी ही रूम डेकोरेट केल्या. म्हणून माझी ही रिॲक्शन आहे का नाही. तुम्ही म्हणशीला काय यायलाय फेक करायलाय. आई गो भाई साहब, अरे थांब मला तुझी थांब. काय जबरदस्त रूम गेला, एक नंबर भाई साहब. आईला भावा एक नंबर एक नंबर, लई भारी गेल्या. आई तू गेलेस, एक नंबर अप्रतिम. आता काय हो या रूम मधनं बाहेर पडत नाही. मग बाबाचं गिफ्ट नकोय का आज? बाबाचं गिफ्ट पाहिलं का नाही? आई आजीजवळ चल, आजीजवळ चल. गिफ्ट बर गिफ्ट राहू दे, राहू दे गिफ्ट. हा हा भावा नाही हा अप्रतिम झालाय रूम. हा हा त्याला चोपतो थांब मी चोपतो. बरं चल लवकर. गिफ्ट नकोय का? गिफ्ट नकोय काय? हा आजीजवळ चल, चल लवकर चल ना आजी. स्पायडरमॅन उठ उठ लवकर स्पायडरमॅन. अरे येणारस का नाहीस? चल लवकर आजीजवळ चल, चल आजीजवळ, चल आजीजवळ, चल आजीजवळ बस. आजी शेजारी, आजी शेजारी. ए मंकू डोळे डोळे बंद कर, डोळे बंद कर ना. हात पुढं कर. सोल्जर्स ब्लॉक्स ब्लॉक्स आहेत त्यांनी सोल्जर्स आहेत आणि टँक आहे. ये आवडलं? मग आवडलं काय? मग उम्मा काय तुझा बाद येणार काय? इकडे इकडे उद्या दिवस त्याला विश्रांती घेऊ दे. आजीला 2 मिनिटं बाय कर. बाय बाय. ये इकडं, ये लवकर, ये लवकर उठ. स्लीपर घाला पायात. आईला हात कर, आईला उम्मा दे. आल्यानंतर भेटतं काय व्यवस्थित? जाताना जाताना त्याला जरा हे होतं. एक खरा आहे उम्मे त्याला जाताना. हे बरं बाय तरी कर, बाय कर. नाही बाय पहिला बाय कर, मी नाही लावतो. बाय कर बरोबर. ही हेट्स गुड बाईज एवढं मला माहिती आहे. चल आलो मी सोडून आजीला. ही रूम आमची की नाही आधी म्हणजे अशी स्टोर रूम टाईपच झाली होती काय. आणि नेहानं आज ही व्यवस्थित तिने डेकोरेट केल्या, तयार केल्या. आणि हे वॉलपेपर्स आहेत ना, हे छोटे वॉलपेपर म्हणता येत ना, नाही काय म्हणायचे, वॉल हँग केलेल्या फ्रेम्स आहेत. हे बॅटमॅन, स्पायडरमॅन, ॲव्हेंजरचे आहेत. वीरची रिॲक्शन बघा काय. तू येऊ नकोस फ्रेम मध्ये. नाही हा काय रे, नो रिॲक्शन. रिॲक्शनच नाही. कोण कोण आहे? आवडलं पण मला हे तर नव्हते. हा काय रे, या पचका केला पचका. बाय बाय आता, गुड नाईट. झोपा. मी 2022चा वर्ल्ड कप बघितलाय आणि अगदी 2002चा जो ब्राझीलने जिंकला बघितला. तेव्हापासून मी बघतोय काय वर्ल्ड कप, तरी बघतोय मी. हा वर्ल्ड कप माझ्यासाठी स्पेशल आहे कारण की वीर माझ्यासोबत प्रत्येक मॅच बघतोय काय आज. आणि काय झालं माहिती आहे काय, काल रात्री क्रिस्टियानो रोनाल्डो बाहेर पडलाय. 2 दिवस आधी नेमार बाहेर पडलाय वर्ल्ड कप मध्ये. आता त्याची ती रिटायरमेंट झाली. आणि आज मेस्सीची मॅच आहे अर्जेंटिना वर्सेस इजिप्त. आणि ऑलरेडी आता की नाही 18 मिनिटं झाले त्यांनी 1 गोल बसला अर्जेंटिनावर. मला का कोणास ठाऊक म्हणजे मागच्या मॅचला केप वर्देच्या वाटलेलं की नाही की मेस्सीला आता तेवढं जमणं झाले कारण ते वय झाले. आणि जी निव्वळ की नाही नशिबाने मॅच ती जिंकलेली काय अर्जेंटिनाने. आणि आज ही अवस्था बघता, डिफेन्स बघता, मला वाटतं की नाही ही मेस्सीची शेवटची मॅच आहे. त्यामुळे ही मॅच तरी मी की नाही मनापासून मनसोक्त बघून घेणार आहे काय. कारण मला तरी बहुतेक वाटते मेस्सी जिंकायची शक्यता लई कमी आहे. मी ॲक्च्युली मॅच बंद करून झोपा चाललो आहे कारण मला जरा असं बी पी वाढल्यासारखं वाटाले. कारण की मेस्सीची पेनल्टी मिस झाली आणि त्याला हरतेलं मला तर बघवणार नाही. त्यामुळे मी बंद करायला ठरवले काय. जातो झोपायला आता, उद्या भेटूया काय. बाय बाय. मम्मी
तू फोन करून सांगितले म्हणून मी मॅच लावल्या 2-2 झालाय म्हणून नाही तर मग मी एवढं टेन्शन बंद केलं तर मला सगळं खरोखर थँक्यू ममडे थँक्यू बाबा ते आम्हाला अर्चना शेलू आणि जिजा बघतो आता मम्मी खरंच थँक्यू ओके बाय गुड नाईट भांडणं नेहा भांडणं आई शप्पथ मी नेहाला उठवलाय अय नेहा एक नंबर भांडणं अंगावर चाललेलं आहे अरे 3 मिनिटं एक्स्ट्रा गेला जिंकवा ग अरे काय चालू आहे मरता जबरदस्त रे जबरदस्त आहे म्हणून प्लीज होप सोडू नका शेवटच्या क्षणापर्यंत मायासारखं करू नका काय प्लीज अरे शिट्टी अरे वाजवा की शपथ भाई मेसी तू गेला आई शपथ मी धुतो किचन कट्टा मी धुतो किचन कट्टा आय एम एक्स्ट्रीमली सॉरी मला आता काय झालं कळणार पहिला अपार्टमेंट मध्ये ओरडतं सॉरी मी स्वच्छ करतो आई शपथ मी पूर्ण स्वच्छ करतो आई शपथ मला ते मोमेंट एन्जॉय करू दे आई शपथ एक नंबर रे तर मला आज तुम्हाला की नाही एका बॅग बद्दल सांगायचं काय ही बॅग आहे ही जरा तुम्हाला जीर्ण झालेली दिसत असेल मी ही रोज वापरते सध्या ऑफिसला काय पण मी हिला आता रिटायर करायला ठरवले कारण की आता पाऊस आहे रिटायर इन द सेन्स की नाही 1-2 महिन्यात जोपर्यंत पावसाळा संपत नाही आणि ह्या बॅगेबद्दल मी काय सांगालोय तर ही बॅग की नाही माझ्या वडिलांची शेवटची खरेदी आहे माझ्या वडिलांनी माझे वडील वारले 13 सप्टेंबर 2009ला त्याच्या जस्ट 1 महिना ते 15 दिवसाच्या की नाही काळात की नाही त्यांनी 2 बॅग घेतल्या होत्या ही आणि अजून एक आणि ही बॅग मम्मीनं मला दिली होती वापरायला ही मी इतकी म्हणजे मला लई प्रिय आहे पण की नाही आता पाऊस इतका की नाही पडाला आणि कोल्हापुरात मला ते माझ्या रेनकोटच्यात मावत नाही मग 2 महिन्याने मी परत वापरणार आहे सो तिने ही माझ्या की नाही बाबांची बॅग 1-2 महिने याला आता शांत ठेवणार ही जरा अस्वच्छ झाल्या ह्यामुळेच घाण व्हायल्यामुळे की नाही मी ठरवले गेलं याला 2 मिनटं थांबूया ओके बाय आज मॅडम सुट्टीवर आहेत काय माझ्यासोबत ज्या निवेदिका आहेत त्यामुळे सकाळपासून मी 4 स्क्रिप्ट केल्या तर मला अक्षरशः बोलून की नाही घसा कोरडा पडला आहे आणि वेळ पण झाला ॲक्च्युली वीरला बरं नाही आणि मला लवकर घरी पोचायचं आहे त्यामुळे आता इकडे झटकन सटकणार आहे मी आज वीरूसाठी जे गिफ्ट घेतले ना ते खरंच छान आहे काय तुम्हाला मी ते ओपन करून दाखवतो कारण आत्तापर्यंतची गिफ्ट मी तुम्हाला दाखवत नव्हतो ना काय पण हे स्पेशली त्याच्याकडनं तयार झालं की नाही दाखवतो काय हे की नाही बटणं विणायचं आहे काय त्यासाठी घेतली काय क्रिएटिव्ह असतो म्हणलं सारखं उगं ते हे नको काय आपलं सारखं टॉईज कार्स नको म्हणून काय घेतली काय मला दाखवतो बघा हे वीरूचं आजचं गिफ्ट आहे की ते क्रिएटिव्ह आहे मेंदूला चालना देणारा हे असं की नाही बटन आहे त्याला लेस दिल्या आणि हे बघा त्यानं स्वतः केले मी त्याला काही हेल्प केलेली नाही आहे हे त्यानं स्वतः केलं दाखव कॅमेराला हे माझ्या बेबीनं स्वतः केलं आणि मी एकदाच दाखवले आणि एवढं भारी गेले हुशार आहे माझं पोरगं काय म्हणतात ते असं मोडलं असं अरे तसं नाही मी तुला मारलेलं नाही आहे ते हे असं नजर काढायचं काहीतरी असते नजर म्हणजे सांगू हा काय सांगू हा म्हणजे असं करेक्ट चला आजचा दिवस आपण विरू फिरायला जाऊया आता एक राऊंड मारण्या राऊंड मारण्या का सांग लवकर मस्त पाऊस पडलाय चल राऊंड मारण्या हा माझ्या आजच्या दिवसाची सुरुवात मस्तपैकी शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये झाल्या कारण की मी माझे मित्र माझे गुरु माझे मेंटॉर असणाऱ्या निवास सरांना की घेऊन गडिंग्लजला चाललो आहे त्यामुळे की आजच्या दिवसाही सुरुवात एकदम चांगली झाली आहे बा एकदम मस्त की तळबिळं भरले आणि ऑफिसला सुट्टी नाही आहे म्हणजे सरांचं काम आहे म्हणून चाललो आहे आलो की लगेच ऑफिसला जाणार आहे तेवढं फ्लेक्झिबल आहे माझं ऑफिस कारण माझे सिनियर्स लय भारी आहे त्यामुळे रवी सर आणि जानकर सर ही दोघं सुद्धा आमच्यासोबत असतात नाही मी सॉरी रवी सर आणि जानकर सर आणि निवास सर यांच्यासोबत मी असतोय कारण मी त्यांच्यात लहान आहे मे बी मी मोठा पण असेल की माहीत नाही पण ऐकून घ्या की रवी सर आणि वैभव सर जानकर सर तुम्ही आत्ता पाहिजेला होता बघायला निवास सरांनी शर्ट इन केलं आणि असलं फॉर्मल आलं की मी तुम्हाला पटणार नाही काय तांबा दाखवतो
आज वाघ की नाही कम्प्लीट की नाही. अरे काय सर काय पटना की सर काय विषय वाहून गेलो चालेल खरं शूटिंग थांबणार नाही काय खरं नाही. मनकर्णिका काय नाव मणिकर्णिका बहुतेक. ओके ओके. सरांचा इंटरव्ह्यू चांगला गेलाय. आता आम्ही गेले सरांची एक फ्रेंड आहे त्यांना भेटून मग आम्ही जाणार आहे काय. त्यामुळे बहुतेक ऑफिसला मला लेट होईल असं वाटायला पण असले सरांसाठी काय पण. मला तर भीतीच वाटायला की सिनियर्सना आता काय उत्तर द्यायचं की नाही म्हणजे खरोखर आता भीती वाटायला. 4:30ला ऑफिसला चाललोय मी. ह्या माझ्या मागे सर हा आमचा स्टुडिओ आहे. कुणाला जरी हा स्टुडिओ भाड्यानं पाहिजे असला तर आमची कंपनी देते योग्य तो मोबदला घेऊन. पण असा स्टुडिओ तुम्हाला कोल्हापुरात कुठंच मिळणार नाही. त्यामुळे नक्की एन्क्वायरी करा पाहिला असेल सकलमला. ओके. मी असं बसून शूट करतोय. समोर माझा कॅमेरा असतोय आणि त्याच्यावरती माझा छोटा कॅमेरा ठेवलाय. अशा लाईट असं शूट करतोय. बरं मी काम चुकार नाही आहे. मी भलेही लेट चालू केलं असेल काय आज ऑफिस पण मी सगळे व्हिडिओ संपल्यात आणि आत्ता मी 8:15ला घरी चाललोय काय. मला माहिती आहे माझे सिनियर्स हा व्हिडिओ बघणार नाही आहेत तरी पण हे मी माझ्या स्वतःसाठी सांगालोय काय की मी जिथं कुठं काम करणार तिथं मी व्यवस्थित काम करते काय. एवढं लेट झालं आहे घरी जायला पण देवाच्या पाया पडल्याशिवाय कसं जाणार ना. त्यामुळे युनिव्हर्सिटीतनं मी परत गाडी घातली. रोजचंच व्हायचं युनिव्हर्सिटीतनं एक जायचं दररोज संध्याकाळी घरातून जायचं आपल्या देवाला पाया पडायचं. चला गुड नाईट महाराज. आणि अजून एक मोठं आहे सरप्राईज. काय आहे सरप्राईज. फोटो दाखवला ठीक आहे ठीक आहे मध्ये तुला नंतर दाखवतो. ठीक आहे. पहिलं सरप्राईज दाखवू दे मला. ही वीरनं स्वतः तयार केलेली बिस्किट आहेत. ऑफकोर्स नेहानं इन्स्ट्रक्शन दिल्या पण हे तिने स्वतः तयार केल्या आणि इतकी भारी झाली म्हणे. ही सेकंड बॅच आहे. पहिली बॅच की नाही ह्या मंकीनं जरा जळली. जळले का. बरं वाचते बा आई किती खरं बोलते बा. ओके. ओ केक तयार केला भावानं. भावा बघू हळूहळू. मी बघतो. ओ भाई तू गेलास भावा. एक नंबर भावा. प्राऊड ऑफ इकडे बघ. आता दे भावा. अरे प्राऊड ऑफ यू. ओके. आजचं गिफ्ट नको वाटतं मग बसा जागर. मी आवरून मी पहिला हातपाय धुवून आलो. हे बघ तुला ऐकून घे. तुला परवा दिवशी मी ते लेगोचा सोल्जर आणलेला आवडला बरोबर. तुला काय मग तू म्हणला एकदम छान आहे. तू 2 तास खेळवतास म्हणून मी तसलंच काहीतरी आणले काय. हा डोळे बंद करून हात पुढे कर. ओके. हा थांब दाखवू दे मला काय. डी मार्टला नाही मी DIY म्हणून आणले. आवडलं काय. मग उम्मा कोण देणार. तुमचा बाग आहे. कोण आलं हे थांब. कोण आले हे कोण आले आमच्यात. आमच्या छोट्या कॅमेऱ्यामध्ये मावणार का तुम्ही तिघं. असं काय केले पार्सल साठी त्याला छोटं ठेवायला सांगितलं. वेलकम. या छोटं काय पार्सल साठी छोटा उघडा ठेवायला सांगितलं. या ए मशी ये ए दिदे काय गे. हाय काय घेणार. नेहा असं विचारत नसते कॅमेरा चालू आहे. कॉफी घेणार काय. हे केले पावभाजी केल्या बस. येस भाऊ मी खोटं बोलत नाही तर आयुष्यात लय भारी तू बिस्किट केलाय. अप्रतिम काय नाहीतरी आपण तिने छोटा गाडा टाकला काय. हा घरगुती बिस्किट हे कॅमेरासाठी सांग कशी झाल्या पावभाजी तिथे. एकदम छान मस्त झालंय. जिजू कशी झाल्या पावभाजी खरं सांगा. कॅमेरा म्हणून सांगू नका. चांगली म्हणाला लय मारते मला नेहा. होममेड चीज केलंय. वाव कुणी गेले रे वीरो. नेहा बघ किती कौतुक करलं तुझं. हे वीर तू ये की तू का गेलास. बरं आम्ही सगळे मिळून प्रीतम आणि पेद्रो बघालोय कारण दीदीनं सांगितलं खूप छान सिरियल आहे सगळे एकत्र बघूया काय. ओके बाय. बस राहू दे कप मिठे राहू दे कप. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर मिठू. हॅपी बर्थडे मिठू. हॅपी बर्थडे मिठू. हॅपी बर्थडे मिठू. हॅपी बर्थडे. माझा पण बर्थडे सारो स्पायडरमॅन.
चालेल खा की कुले चला हॅपी बर्थडे ए इकडे बघ रे ए त्यांना बायकर चालल्यात उठ हैदराबादला जायचंय चल परत. उठ मला फोन आलता की मी जे गडिंगला मिळतो मला बाबाला फोन लाव सांग हैदराबादला जायचं का तर मला तिकडे आवडते हे वीर उठ लवकर तिला बायकर पहिला मिठूला बायकर माकडू ए कधीच मोबाईल घेत नाही नेमकं असं कोणतरी सगळ्यांना वाटावं की नाही की हिला काय फक्त मोबाईल खरोखर आहो नाही तर काय विजू तुम्ही आला खरंच लय भारी वाटलं रेकॉर्ड मनापासून असं मनापासून मार्शल न्यायला येणार नाही मार्शल इकडे. काय केलं असेल सांगा पळून गेला तो बेड आता म्हणत होते की नाही त्यावेळेला तय्यनी वीर आणि तो माणूस होता तो बेड आणून उघडं होतं आणि त्या वीर बरोबर बसले तेवढ्यात पळून गेला आणि गेला तो इकडे पलीकडे बिल्डिंग आहे की नाही ती सईची बिल्डिंग काय लांब गेलेला आहे. चेष्टा करल्यास काय मग मला का सांगितलं हे मला सांगितलं नाही नाही हा. चिखलात पळत गेला चिखलात पळत गेला चिखलात आईला. फासला मार्शा मध्ये जाऊन बसलाय अरे निवांत बसलेला माकडा इकडे वीरांनी हा लपंडाव खेळलाय पण की मी आजचा दिवस मी संपवताना एवढंच सांगतो की दिदी येऊन गेली आणि मला इतकं भारी वाटलं की नाही खरोखर एकदम मस्त वाटलं हा नाश्त्याला पोहे आहेत मी हां कालपर्यंत खोळ्यासारख्या पडणाऱ्या पावसानं आता कंप्लीट दडी मारल्या आणि सकाळपासून असं वातावरण आहे आज मार्शलला बाहेर फिरायला घेऊन जाणार मी कसं दाखवू घे मला मार्शलचा पट्टा सापडत नाही काय त्यामुळे मी लिटरली त्याला की नाही एका दोरीनं बांधले नायलॉनच्या कपडे वाळत घालायच्या जुगाड गेलाय पण काय करू ह्याला तर फिरवायला तर पाहिजे पण पट्टा सापडणार व्हिडिओ बघून नेहा लई शिव्या घालणारे भिकाऱ्यासारखं काय दोरी बांधलायचा कपडे वाळत घालायचे खरं आम्हाला की नाही मार्शलचा पट्टा सापडणार आहे विरलानी मला आम्ही लई शोधला गाडीत पण त्यामुळे नाही गाडीच्या डिक्कीमध्ये नायलॉनची दोरी होती ते ना आता शेवटी याला बांधून फिरवाले पण हां त्याला गळ्याला फास्ट बसेल असं बांधलेलं नाही एकदम फोलार बांधले हे बघा वरच्यावर बांधले आणि पोटाच्या इथं बांधले गळ्याला अजिबात बांधलेलं नाही ती काळजी घेतली काय तर मी की नाही जी वायफाय नंतर तुम्हाला आवाज ऐकलं नाही मी वैद्य सुनील पाटलांची जी मुलाखत घेतली नाही त्यांना माझा स्वभाव लय आवडला त्यामुळे त्यांनी मला काही पुस्तकं न्यायला बोलले काय की भेटायला बोलले त्यांच्या आता दवाखान्यात चाललोय मी त्यांना भेटायला काय डॉक्टरांचा दवाखाना आहे नाही दीपक वडाच्या यांनी करेक्ट समोर आहे काय तेव्हा इथं आहे आणि मला ही पुस्तकं पण दिलं सरांनी जाऊन वाचतो आणि तुम्हाला पण सांगतोय कशी आहेत मला जी पुस्तकं त्यांनी दिलीत ना ही पुस्तकं आहे 1 2 आणि आणखी मी 5 पुस्तकं आहेत आणि प्रत्येक पुस्तकावर काय लिहिले माहिती आहे त्यांनी तेव्हा मी तुम्हाला वाचून दाखवतो तुम्हाला प्रिय हर्षवर्धन सस्नेह असं लिहिले मला भारी वाटलं काय कारण की मला सुद्धा त्यांचा स्वभाव आवडला माणूस भारी वाटला मी त्यांच्या गप्पा मारल्या माझं जे पॉडकास्ट आले की नाही 1-2 त्यातला मला तरी हा स्वतःला पॉडकास्ट खूप आवडला त्यामुळे की नाही ही सगळी पुस्तक मी वाचून काढणार आहे आणि त्यांना माझा अभिप्राय कळवणार आहे बाय मी आज विरोला जी गाडी आणली की नाही ती मला स्वतःला आवडलं काय ही आयर्नमॅन शेपमध्ये गाडी आहे मला म्हटलं बाबा रेसिंग करा ना आता गाडी पण घेऊन आले पण आमचं बेबी आज लवकर झोपले कारण आज त्याला लवकर उठवलेलं काय त्यामुळे की नाही आता ही गिफ्ट मी सकाळी देणार आहे बेबीला हे माझं ऑफिस आहे काय आणि मला सरप्राईज द्यायला की नाही विरो आला विरो हे नागडू दोघं मला सरप्राईज द्यायला आले ए नागडू हाय मला भेटायला आलास तू वा काय गाडी पण हा होय आज मी आलो आपण म्हणले माहिती तुला रोज आणि मला महिन्यात एकदा एक गिफ्ट देतात तुझं ने हा गिफ्ट यायचा आहे येणार आहे आणि विरू मी तुला ऑफिस नंतर गिफ्ट आणतोय की नाही अरे मी मैत्र ऑफिस चालू असताना तुम्ही मला बोलवलंय इथे टायमिंग बघितले इथे टायमिंग इथे आहे 2:15 वाजले काय नाही हा भांडण आले आमच्यात ने हे हसू नको दे गरीब विरो मी ऑफिस सुटलं की तुला भारी कार आणतो हा बरं चला कुठं जायचंय काय माझा जॉब भारी आहे की नाही मस्तपैकी अचानक बायको भेटायला आल्यावर मी बाहेर पडू शकतोय तुम्ही 100ला 200 रुपयाचं काम करा तर तुमचे सिनियर तुमच्या मर्जीत राहतात काय म्हणून त्यांनी मला अलाव करतात नाहीतर
बाकी ठिकाणी लय वाईट आहे होय नेहा. मग तुम्ही म्हणशीला की नेहा कशी काय ऑफिस तर तिने आजपासून सुट्टी टाकल्या कारण की वीरला आज बरं वाटायलंय. एरड नकोस ना प्लीज. नशीब माझे व्हिडिओ की कोणच बघत आहे. नेहा नाही, घरातले नाही, ऑफिसमधले नाही. पण ऑफिस टायमिंगला मी तो वीरसोबत नाश्त्याला आलोय. श्राविका मॅडम ही हसायला कार्टी कारण हिच्यामुळं माझं उद्या 1 किलो वजन वाढणार आहे कारण हिनं मला इडली खायला लावल्या जबरदस्ती. तुम्ही हिला ओरडा काय, ही सुद्धा आली की वेट चेकला. होय जबरदस्ती खा म्हणलीस पोरग्यात राहिलेलं. होय होय. आज मी की नाही शेफ मोडमध्ये आहे काय कारण की नेहाला मस्त विश्रांती मिळाल्या. वीर लवकर झोपल्यामुळं अदरवाईज ती पूर्ण बिझी असते का ऑफिसमधून आल्यानंतर. म्हणून मी नेहासाठी की नाही मला जी एकमेव गोष्ट आहे ती बनवायला काय दाखवतो. मी नेहूसाठी बनवलोय मॅगी आणि मी खरोखर चांगली मॅगी बनवते असं नेहा तरी म्हणत्या. एका म्हणतेच ना का नाही. ठीक आहे. तुला पाणी हवं आहे एवढं चालते. काय मिक्स करायलास. नेहाला यावं लागलं कारण तिथं एक मॅजिक मसाला घालते. कोण नाही एवढं घातलंस काय हे रेड चटणी एवढी का. मला आवडते. तू खुश आहेस का जरा. मला मॅगी तिखट लागते. अरे पण मग ही मॅगी बदलली. ही मॅगी नाही ना ओरिजिनल. पण मला अशीच आवडते. तू खा मी नाही खाऊ शकत काढून दे. कारण माझा डाएट आहे. ओके. माझा होता. तुझा होता नाही. तू काय करत नाही. श्राविका मॅडम काय व्लॉग बघणार नाहीत त्यामुळे ते काय ओरडणार नाही तुला. पण जाऊ दे. मी करणार आहे. काही करत नाहीस तू. सोमवार येत नसतो का. उद्यापासून बरं मी आणि नेहा की नाही आज आम्ही मस्त मॅगी तर खात आहे आणि मी प्रीतम आणि पेद्रो बघालोय. तुम्ही पण बघा. खरोखर की नाही फॅमिलीसाठी बघायला भारी आहे. सगळेजण एकत्र बसायला मस्त सिरीज आहे. 2:30 वाजल्यात. स्पेन जिंकल्या बेल्जियमला हरवून. मी ॲक्च्युली झोपायला पाहतो 11 वाजताच कारण वीर लवकर झोपल्यामुळे तो सकाळी उठणार आहे आणि नेहानं त्याला फिरवण्याचा प्लॅन केला आहे. आता माझी 2-3 तास फक्त झोपणार आहे. पण वर्ल्ड कप आहे आणि मी सोडू शकत नाही त्यामुळे मी प्रत्येक मॅच बघालोय. आता उद्या भेटूया सकाळी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मंकी. गुड मॉर्निंग. विलू बाबाला ए आता ब्रश झाला. बरं ठीक आहे ब्रश करा. गुड मॉर्निंग मार्शल. आज मला 2 आठवडे पूर्ण होते डाएटला आणि मी वजन करायला मॅडमच्या इथं आलोय. फक्त आम्ही मॅडमच्या इथं जरा फूड गाडी लावतोय कारण की नाही मॅडमच्या की नाही दवाखान्याच्या खाली खेळण्याचं दुकान आहे आणि मग वीर जरा मागतोय त्यामुळे की नाही आम्ही जराशी गाडी फूड लावतोय काय. नेहा पहिला वेट चेक करायला ती आली की मी वेट चेक करणार नाही. ओके बघा की नाही किती कमी झालं बघा. मागच्या वेळी माझं 102 पॉईंट काय समथिंग होतं. काय झालं काय लव गारड आला उगाच रडतोय. थांबा थांबा. आणि अर्धा किलो कमी झाले. 102.1 वर आले काय. सुरुवात केली ते 104.9 होतं. 2 आठवड्यामध्ये माझं जवळजवळ 3 किलो कमी झालं. थँक्स टू नेहा काय. नेहा थँक्स. वैभव सोसायटीच्या टेकडीवर आलोय काय नेहा आणि वीरला घेऊन काय मस्तपैकी. इथून आत्ता एवढं काय तुम्हाला वाटणार नाही पण संध्याकाळचं इथनं लई भारी आणि सगळे एन्जॉय करायला. वीरू नेहा आणि माझा मार्शू अशी गाडी येऊ शकते इथं. त्यामुळे तुम्ही पण आला की नाही तर नक्की या काय. वैभव सोसायटी टेकडीवर निवांत गाडी लावा आणि थर्मासमधनं चहा कॉफी घेऊन येऊ शकताय काय. मी सिम्बॉलिझम शोधत नाही आहे पण वीरनं की नाही आईला दिले फूल आणि मला दगड दिल्यात. आता त्याला ह्यातनं काय सिद्ध करायचं आहे मला माहीत नाही. म्हणजे आई फुलासारखी नाजूक आहे आणि बाबा दगड आहे नाही ना. ऑफिस टायमिंगमध्ये आम्ही श्याम वडा खायला आलेलो पण श्यामचा वडा संपलेला आहे. कुठं जायचं आता सर. आम्ही खाणार आहे. माझा डाएट आहे. तुम्ही खाणार आहे. याच लाईनला बघा ना काय ते मिळेल. वडापाव समर सरांनी खाल्लाय आणि 1 नाही 2 हाणलेत. कारण मी डाएट आहे. माझं डाएट फूड चालू आहे. मी अजिबात डाएट मोडलेलं नाही. कसल्याही परिस्थितीत 20 किलो कमी करणारच. नाही हो. आज मी व्हिडिओ बनवताना सगळ्यात जास्त खुश आहे आत्तापर्यंत मी जेवढे व्हिडिओ बनवले न्यूजचे. कारण राज ठाकरेंचा व्हिडिओ आहे. मी 11वी 12वीत होतो त्याही त्यांची पक्षाची स्थापना झाली असेल
आणि गांधी मैदानात त्यांचं की नाही हे होतं, भाषण होतं. त्याला मी ते बघितलं आणि कंप्लीट त्या दिवशी ठरलेलं आपण मनसैनिकच व्हायचं. पण ते काय पुढे जमलं नाही, त्या पक्षात काम करता आलं नाही किंवा गेलो पण नाही. पण आज त्यांच्यावरती व्हिडिओ बनवला. एवढे व्हिडिओ बनवले आता 2 महिन्यात, कारण की हा व्हिडिओ मला सगळ्यात जास्त मी एक्सायटेड आहे. काय राज ठाकरे साहेबांपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे बस. राज ठाकरे साहेब माझ्यासाठी लय लकी आहेत. माझा सॅलरी पण झाली आणि सकाळी की नाही पेमेंट आलेलो आहे की नाही, 2-3 महिने की नाही पेंडिंग होतं, ते पेमेंट आले काय. त्यामुळे की नाही राजसाहेबांच्या मला वाटतं त्या मनसेचं काम मला चालू करावं लागतं वाटतं. कारण की 2 महिने एका गोष्टीचं पेमेंट पेंडिंग होतं आणि ही सॅलरी पण आता जराशी माझी लेट झाली. पण लई खुश आहे. थँक्यू राजसाहेब, थँक्यू. अमर भोसले साहेब, हॅपी अॅनिव्हर्सरी हार्दिक शुभेच्छा. बाळाला दाखवून होतं, बाळ तिकडे राहू दे. हॅपी अॅनिव्हर्सरीच्या हार्दिक शुभेच्छा. किती 31 वर्ष ना? 33 वर्ष. ओके चालतं, 30 वर्ष. चालेल. 2, 3. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू, हॅपी अॅनिव्हर्सरी आमू बाबा आशा मुली, हॅपी बर्थडे टू यू. हा, अरे शान माझे बाळ, शान बाळ रे. हा, शान बाळ आहे, सगळ्यात शान बाळ. हा, गुड गर्ल. मला लहान असताना स्पायडरमॅन लय आवडायचा आणि मोठं झालं तर बॅटमॅन. आणि वीरला सुद्धा आता लहान असताना हे दोन्ही सुपर हिरो आवडतात. आणि त्यामुळे वीरचं आजचं गिफ्ट आहे की नाही स्पायडरमॅनची छोटी गाडी आणली काय. आम्हाला लई भारी वाटते की त्याला मला जे आवडते तेच आवडते काय. त्यामुळे मी मला गॅरंटी त्याला हे आवडतं. काय म्हणलास? काय नाही, तू काय म्हणलास? तुला स्पोर्ट्स कार पाहिजे होती. हा, तुला स्पोर्ट्स कार पाहिजे म्हणलास ना? नाही, डंपर ठीक आहे, मग राहू दे, आजचं गिफ्ट द्यायचं राहू दे. दे नाही, तुला डंपर पाहिजे होता ना? दे. पाहिजे, थोडा वेळ देणार आता, थोडा वेळ देणार गिफ्ट. हे घे. ओके. हा, बाबांची सॅलरी डाव्या हातात द्यायची असते. अरे मला काय माहिती कुठल्या. आणि तुझं गिफ्ट बाबा, ये तुझं डोळे बंद कर. आणि तुला कोण आवडतोय सगळ्यात जास्त सुपर हिरो? तुला कुठले 2 सुपर हिरो आवडतात? खरं सांग. सुपर आणि स्पायडरमॅन आणि आणि आईला बॅटमॅन म्हणायचंस की. बरं ठीक आहे, तुला स्पायडरमॅन आवडतोय ना? मग स्पायडरमॅनची कार कशी असणार सांग? कशी आहे, दाखव जरा कॅमेऱ्यात. भाई आवडली काय भाई? मग मग तुमचा बा देणार काय? हे बघाय स्पायडरमॅन आहे, स्पायडरमॅन. आता मार्शलला पण काय आणलं जाईल पाप बिचारा. वाढदिवसा दिवशी आम्ही गेलो की नाही ह्याला, कुठे गेलो आपण? बेसाडला. त्यावेळी जे की नाही होतं की नाही काय, कमळाच्या देठांचं ते नेहून घरात केलं काय वीरसाठी. नाही एकदम भारी झाले. मला दे नाही खायला. देते थांब, तुझ्यासाठीच केले बा. कसं आहे, कसं झाले वीरू, कसं झाले? ए विचार की आजोबांच्या जेवला का तुम्ही? हे वीरू दे बाबा, कुठे तिकडे वीरू. मला पण नेमकं की नाही ह्याचा मित्र भेटला आज, पिट्टूचा नचिकेत नाही का, नचिकेत शाळेत होता तो भेटला गाडगे पाटलीमध्ये. मी सकलमला नाही, गप नचिकेत तो गाडगे पाटलाने चालवायला घेतले विनफास्ट म्हणून इलेक्ट्रिक गाड्यांचं. तिथं तो मॅनेजर आहे. आणि माझं ऑफिस माहिती वेशावर आहे ना, सकलमचं आमच्या न्यूज चॅनलचं. मग तिथं तो भेटला. मग तेच आठवण आली परत पिट्टूचं. तिला म्हणलं आता चाललोय बाबांकडे, 2 मिनिटं भेटून जा प्लीज प्लीज प्लीज. मी फोटो काढलो की नाही पिट्टू काकाला, का मूड नाही आहे. बरं बाय तरी कर पिट्टू काका, बाय. मी फोटो काढवले. पिट्टू काका आमचा मूड नाही का, सॉरी. ए बाय कर पिट्टू काकांना, बाय कर. तू बाय केलं सगळ्यांना, आजोबांना बाय कर. मंकी तू बाय केलंस का नाही आजोबांना? काय झाले, झोप आल्या काय? चला ए बाळ, आंबा बंगड जायचा केक कापाला, इकडे बघ. हा हळू हळू, नाही दार लागलं नाही, दार थांब मी काढतो.
बाय बाय. आत्या येतो बाय. तर हे माझ्या आत्यांचं घर होतं आणि माझे कुंडलिक मामा आहेत ना ते वकील आहेत आणि आज मला लई वर्षांनी भारी वाटले कारण त्यांनी माझं कौतुक केलं की तू काम चांगलं करलाय आणि तुझं एकदम पुढं भारी होणार आहे. आणि मामा अतिशय इंट्रोवर्ट आहेत, खूप कमी बोलत आहेत आणि त्यांनी माझं कौतुक केलं त्यामुळे मला लई भारी वाटलं आहे. आजचा दिवसच भारी आहे काय. राज ठाकरे साहेबांचा व्हिडिओ झाला, माझ्याकडे आज धनलक्ष्मी आली आणि आता मामाने पण कौतुक केलं. आणि तुम्ही म्हणशीला की मामा हा व्हिडिओ बघतील, अजिबात नाही. आपले व्हिडिओ कोणच बघत नाही त्यामुळे मी काहीही यामध्ये बोलू शकतो काय. आता आमू बाबांच्या घरी जाणार आहे त्यांचा केक कापायला. येस रेडी ओके. आणि जोरात आणि जोरात आणि जोरात. चला चल तर उतर 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 मागला उतर की रे. हॅपी अॅनिव्हर्सरी सेकंड टाइम शुभेच्छा. थँक्यू थँक्यू. हे बी काका कुठे विचार. बी काका कुठे विचार. बी काका कुठे विचारलाय तो. बी काका कुठे विचारतोय हो. कुठे मंकी झोपलाय केक कट करायला तयार. नाव बाबा कट करा तुम्ही. आज कट करा. हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू. हॅपी ॲनी टू यू. हॅपी ॲनी टू आमू बाबा आशा मी. हॅपी ॲनी टू यू. नाही पहिला काकीना आम बाबा क्या कर रहे हो आम बाबा. आता काकीना द्या सरवा. काकी आम बाबांना सरवा. ये टाळ्या वाजू की नाही. हा ये चला चला. हा जो केक आहे हा मी तुम्हाला का आणला. हा घ्यायचा क्रीम नाही काय नाही. हा एक तर गजानन बेकरीतला आहे. दुसरी गोष्ट हा मावा केक आहे, छान फ्लेवर आहे. वेरू कसं आहे खरं सांग. आवडला ना. अरे अरे माझ्यासारखं शिकला मी असं करतोय मी. अरे मी खरंच असं करतोय सारखं. चला गुड नाईट. गुड नाईट करा बाबा ना. गुड नाईट बाबा. आपण कुठे चाललोय सांगा. शिवाजी महाराजांच्या शिवाजी महाराज. आज कोणता वार आहे आई. आज आहे संडे. संडे इज अ फॅमिली डे बरोबर. आणि कोल्हापुरात संडे म्हणजे मटण नसते आणि आपण चिकन मटण खात नाही. हा. मग आपण आता कुठं चाललोय. शिवाजी महाराजांना भेटून येऊया काय. हा चला बाय. हे पहिला कुठं खायला जाऊया. नारिकेलमला जायचं का रानांना जायचं. इडली. कुठं कर नारिकेलम का रानांना. नाही. नारिकेलम ओके. आज राहणार नारिकेलम काय. चलो. लहानपणी हे जे असते की नाही असं पब्लिकमध्ये असा दंगा करायचं हे की नाही हे लहानपणीच काय. हे नंतर होत नसते. हे करून दाखव. हा हा पिऊ पिऊ पिऊ. स्टाईल हो की मारी. पन्हाळ्यावरती पहिल्या स्पॉटला आलोय आम्ही सज्जा कोठीला. आणि ही डावीकडं सज्जा कोठी तुम्हाला दिसते का नाही आणि हे उजवीकडे विश्रामगृह आहे काय. मी लहानपणी वडिलांबरोबर इथं भरपूर वेळा राहिलोय कारण माझे वडील PWला होते त्यामुळे त्यांना की नाही हे मिळायचं काय सहजासहजी. आणि इथं पुढं की नाही ह्या बाजूला पुढं असं म्हणजे एरिया आहे बाल्कनी टाईप म्हणून एक टाईप. तिथं निवांत बसून जेवता येते आणि सगळं बाहेर पुढचा व्ह्यू दिसतोय काय. अरे काय जबरदस्त व्ह्यू आहे विरू. सज्जा कोटीच्या इथली मी जो मला बाल्कनी म्हणेल ना ती हे आहे आणि इथून मस्त व्ह्यू आहे. दिसतंय तुला. थोडासा पाऊस असता की नाही आणि भारी दिसला असतं. नाही तो समोर आहे तो शक्तीपीठचा बहुतेक तो आहे. भारी आहे की नाही. मी जे म्हणलो की नाही ती बाल्कनी टाईप हा स्पेस आहे बा बहुतेक सगळे की नाही ह्याला काढले काय आता रिनोव्हेशनला काढले आणि त्या समोरनं हा व्ह्यू दिसतोय एवढा सगळा. तर ही आहे सज्जा कोठी. आमचं बाळ बाग असं बसले सज्जा कोठीमध्ये. वाव बरं या की तुम्हाला आपण पुढचा व्ह्यू दाखवतो. या ये जम्प जम्प 1 2 3. चल आता बाल्कनी बघूया. हे मला वाटतं नवीन बांधकाम आहे नाही. इथून पण दिसते कसं छान. किती छान आहे का. वीर बाहेर जाऊ नको ना ते पळतेस इकडे. तर सज्जा कोटीमध्ये ना पहिल्या मजल्यावरून खूप छान व्ह्यू आहे आणि त्यावेळच्या मानाने बिल्डिंग म्हणजे ही की नाही खूप छान आहे. एक मजली बिल्डिंग आदिलशहाच्या काळात बांधलेली बिल्डिंग आहे आणि जुनं आणि नवं म्हणजे काहीतरी नवीन पण आपलं ॲड केले गेले असं की नाही. आत्ता अशी बिल्डिंग आहे पूर्ण ही जुन्या अवस्थेत नाही आहे काय. आता पुढचा स्पॉट बघूया काय सांगितलंयस.
मी लिंबू सरबत विरू चिअर्स 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 आई तू म्हणतो चिअर्स आई चिअर्स चिअर्स हां चिअर्स 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 हां एक नंबर रे एक नंबर इकडे इकडं पापणी 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 हात पुढं कर हां थांब असं ठेव बघ डोळे बंद कर आणि मनातल्या मनात काहीतरी माग तू काय पाहिला तुला हां मागितलं आता डोळे उघड्यान फू करे जोरात आता तुझी विश पूर्ण होत्या काय हां तुला कुठलं खेळणं मागितलास डंपर ना आता बघ 2 दिवसात डंपर येतो बघ मला सोडून तुम्ही बसला पण आलो थांबा आलो बाजीप्रभू देशपांडे बघ विरो तुम्ही दोघंच खाणार आहे मला देणार नाही भावा एक देखील रे वीर कसलं रे बाबा उपाशी आहे सकाळपासून उपाशी आहे काय खाल्लेलं नाही आहे थँक्यू बेबी चारवणार कोण हां थँक्यू वा मी गाडी थांबवल्या ह्या समोरच्या गाडीसाठी ही जी छोटी गाडी असली ही 4 गुरखा आहे जी मला अति आवडते अति म्हणजे मी घेतली तर हीच घेणार आहे की नाही एवढी मला आवडते काय आम्हाला तुम्हाला दाखवतो जवळ ही 4x4x4 आहे आणि ह्याला जे इंजिन आहे ना ते मर्सिडीजचं इंजिन आहे आणि ही जी वॅगन सारखी दिसते बघा काय रे आवडली नाही काय मरदा भाऊ आपली चॉईस जुळत नाही काय तुला एवढंच सांगतो तुला आई आवडत्या हा मग तुला माझी चॉईस आवडते काय प्लीजच हा ते डिअर जिंदगीमध्ये एक रस्ता आहे की नाही जो फोटोसाठी फेमस झालाय तसं हे पन्हाळ्यावरचं आहे काय आणि ह्या 2 कार्ट्याने मला थांबवा सांगितले आणि वीरने ह्याचा फोटो काढलाय बा हा काढ आईचा फोटो बघा वीरना आम्हाला फोटो काढतो म्हणलाय काय काढ की आता परत काढ लवकर बाबा आणि परत तिथे काढ. आम्ही काय हे व्लॉग साठी करत नाही तिथे तिनं म्हणलं आई बाबा काढ. तुमचा फोटो काढायचा काढ परत काढ लवकर हा काढ आणि अरे काढणार असलास तर त्याने काढला फोटो दाखवतो काय मी डिस्प्लेला विरू तू लहान आहेस मराठी पिक्चर बघायची जरा शक्यता मला कमी वाटत्या पण हा नेहासाठी म्हणून ही ट्रिव्हिया आहे हे जे घर समोर दिसते हे म्हणजे धडाकेबाज पिक्चर मधलं की नाही हे शूटिंग इथं झालेलं मी खोळाय ठीक आहे ऐकता धडाकेबाज पिक्चर घर खोळावे मग ठीक आहे धडाकेबाज पिक्चर शूटिंग झालं आणि ती गाणं नाही काय धनाजीराव मुर्दाबाद त्याचं शूटिंग इथं झालेलं असते आणि ती निवेदिता सराफितावर गॅलरीत उभारली असत्या आणि महेश कोठारे इथे डान्स करत असते माझं सगळं लहानपण सगळं चांगलं गेले ते महेश कोठारे अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे आणि कोण राहत नाही ना आणि राहिले की ग महेश कोठारे झाला लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफ आणि अजून कोण होतं ह्यांच्या पिक्चरमुळे माझं भारी गेले सचिन पिळगावकर मेन महागुरु सचिन पिळगावकर येस 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 आता काही विरुद्ध तासभर तरी काय हालत नसते आता होय की नाही कमीत कमी 1 तास की नाही बस ऊन आला इकडे सावली दे बाळ पण ही बाग छान केलं काय पन्हाळ्यावरती जरासं पुढे जाऊन खायला घाल हा चावल तुला वीर तुझ्या ना थोडं लांब न चारव हे पण आलं बरोबर बरोबर हाय हाय इकडे हाय 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 दे बघा दे हा काय मारते नाही पण मला भीती वाटली ये मी चारवू शकलो अरे तुझ्या आईनं चावलं मला हिच्या आईनं वाव हे नाही हे कबूतर बघ असलं देख नाही हे खालचं हॅलो हे भारी गेले ने बरं चला आता आम्ही निघतो पन्हाळ्यावरून खूप एन्जॉय केलं खरं आजचा पूर्ण दिवस हे वीर त्यांचं तू खाऊ नकोस आणि चला संध्या आता डायरेक्ट कोल्हापूरमध्येच काय आपण हे बायकर घे न्या बायकर हे वीर बायकर तर मला की नाही चिंचेचा गोळा इथं मिळाला काय आम्हाला एकदम माझ्या शाळेत आठवली शाळेत आम्ही खायचो आणि दररोज मी एक चिंचेचा गोळा खाल्लेला मला आठवते काय लय बाहेर राहून नंबर
आज खरंच मज्जा आली पन्हाळ्याला काय. थँक्यू पन्हाळा, आमचा दिवस एकदम चांगला गेला काय. बाय बाय. तर ह्या आठवड्याचा व्लॉग इथं संपवतो. या आठवड्यामध्ये लक्षात राहण्यासारख्या गोष्टी घडल्या म्हणजे ऑफिसमध्ये मॅडमचा वाढदिवस झाला, घाडगे मॅडमचा, साधना घाडगे मॅडमचा वाढदिवस झाला. त्यावेळी मला त्याची हिस्ट्री समजली घाडगे ग्रुपची, ते एक भारी वाटलं. त्याच्यानंतर आणखी म्हणजे की नाही ऑफिसच्या टायमिंगमध्ये नेहा आणि वीरने मला की नाही नाश्त्याला घेऊन गेले की नाही ऑफिस टायमिंगमध्ये. ते एक भारी होता आठवण. आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे निवास सरांबरोबर त्यांच्या इंटरव्ह्यूसाठी गेलो की नाही एक ते महागावला. ते पण भारी वाटलं. तिथनं सोनिया पाटील मॅडमने आम्हाला त्यांच्या घरी नेलं, नाश्ता दिला आणि त्यावेळी मी ऑन द वे स्क्रिप्ट तयार केली. त्यामुळे तो पण दिवस भारी गेला. आणि त्याच्यानंतर आज मी जे पन्हाळ्याला गेलो की मी वीर आणि ते एक भारी होतं. आमू बाबा दीदी घरी आली ते लई भारी वाटलं. आणि परत आमू बाबा यांचा ॲनिव्हर्सरी आणि आत्याने मामांना भेटून आलो, हे भारी होतं. आणि आणखी काय भारी होतं माहिती आहे का, हे सोडून आणखी काय राहते. सूरजनं आज आम्हाला की नाही घरी त्यांच्या इन्व्हाइट केलेलं. मस्त नाश्ता वगैरे केला. मी डाएट थोडा ब्रेक केला कारण सूर्या मला एकमेव इंजिनिअरिंगचा मित्र जो राहिला आणि मला त्याला तसंच की नाही पाहिजेल आहे तो मला आयुष्यात मला. त्यामुळे डाएटला मी आज थोडा ब्रेक केला आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी मला ह्या व्लॉगमुळे लक्षात आल्या की ह्या व्लॉगमुळे मी डिसिप्लिन राहिलो आहे. व्ह्यूजचा विषय आपला नाहीच आहे, तुला माहिती आहे. आपले काय महिन्याला हे 4 व्लॉग मी टाकणार आहे मात्र. आणि मी करत राहणार आहे, मला एवढं माहिती आहे काय. तो व्लॉग आजचा इथंच थांबूया. आणि हा पावसाळा निघून गेला आहे, ऊन पडले. पुढच्या की नाही वर्षीचा आता जर पाऊस पडला नाही पुढच्या वर्षीचा उन्हाचं टेन्शन आलं आता काय. एवढंच. त्यामुळे देवा प्लीज पाऊस पाड भरपूर, जरा पाऊस पाड धरणं करू देत काय. एवढं बोलून बास. बाय बाय.